पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जे आहे सुलक्षणा शिलवंधर हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आपण पाहतोय त्याच्या अगोदर जे आहे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणे सक्रिय झालेले आहेत. आपण पाहतोय 2019ला त्यांचं तिकीट कट झालं होतं, मात्र निष्ठेचं फळ त्यांना कुठेतरी मिळालं. 2024च्या ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये आता शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून जे आहे आता सुलक्षणा शिलवंत हे मैदानात आहेत. आपल्यासोबत स्वतः सुलक्षणात आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. ताई, आपण पाहतोय 2019ला तुम्ही तयारी केली होती, मात्र शेवटच्या क्षणी तिकीट कट केलं. पक्षाच्या वाईट काळात तुम्ही सोबत राहिलात, निष्ठेचं फळ मिळालं, आज फॉर्म भरताय, काय सांगाल? खरं तर पवार साहेब एकमेव नेता असा आहे की निष्ठावंतांना न्याय नक्कीच देतात. फक्त निष्ठावंत नाही तर त्यांनी मेरिटवर सुद्धा ही संधी मला मिळालेली आहे. हा विधानसभा मतदारसंघ हा फार सेन्सिटिव्ह आहे, म्हणजे राखीव मतदारसंघ असल्यामुळे इथे निर्णायक मतदार हा इथला स्थानिक गाववाला हा असतो आणि त्याच्यामुळे इथे ज्यांनाही नेतृत्व करण्याची संधी मिळते त्यांनी सर्वसमावेशकता बाळगणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि या सगळ्यांचा सारासार विचार करून पवार साहेबांनी ही उमेदवारी दिलेली आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करताय, कशा प्रकारे तयारी झालेली आहे? खरं तर आम्ही गेले 1 वर्षापासून जनतेपर्यंत पोहोचून पक्षाची विचारधारा, पवार साहेबांची विचारधारा, ध्येय धोरणं ही पोचवण्याचं काम करत असताना मधल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचता आलं, समस्या जाणून घेता आल्या आणि जनतेचा कल नेमका काय आहे, जनतेला नेमकं काय अपेक्षित आहे, या सगळ्यांचा सारासार विचार करून आम्ही आत्ता या विधानसभेमध्ये जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि कुठेतरी जनतेला बदल हवा आहे ही मात्र जनसामान्यांमधनं प्रतिक्रिया येताना दिसत आहे. नामांकन अर्ज दाखल करण्याची रॅली कशा पद्धतीने निघणार आहे आणि महाविकास आघाडीचे राज्यातले कोणते प्रमुख नेते उपस्थित राहणार? खरं तर महाविकास आघाडीमध्ये आजचा शेवटचा दिवस अर्ज दाखल करण्याचा असल्यामुळे बरेचसे जागा वाटपाचा प्रक्रिया कालपर्यंत चालूच होती आणि म्हणून राज्यातले नेते आदरणीय जयंत पाटील साहेब येण्याच्या वाटेवर आहेत, परंतु बऱ्याच ठिकाणी अर्ज दाखल करायचा असल्यामुळे वेळ आजची 3 वाजेपर्यंत आणि शेवटची वेळ असल्यामुळे आज अमोलदादा कोल्हे असतील, आमचे स्टार प्रचारक पण आहेत, आमचे खासदार पण आहेत, अमोलदादा कोल्हे आहेत आणि शहरातील महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी आणि सोबतच आपल्या पिंपरी विधानसभेतील सर्वच कार्यकर्ते यामध्ये सहभागी असणार आहेत. तर आपण पाहतोय पिंपरी विधानसभेमध्ये फार चुरस आहे. कालच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडनं अण्णा बनसोडे यांनी फॉर्म भरला, आज तुम्ही भरताय. मात्र शिवसेनेचे जितेंद्र ननावरे असतील, माजी आमदार गौतम चाबुकस्वार असतील, ते देखील नाराज आहेत, अपक्ष नामांकन अर्ज भरतात आहे. आता चाबुकस्वार साहेब खरं तर तुमच्या महाविकास आघाडीतलेच आहेत, माजी आमदार आहेत, त्यांची काय नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहात का? हो, नक्कीच नाराजगी दूर करणार आहे, कारण गौतम सर हे माझ्यापेक्षा राजकारणात खूप सिनियर आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्यांचा आशीर्वादानेच येणाऱ्या काळात आम्ही एकत्रित महाविकास आघाडी म्हणून आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. चिंचवड आणि भोसरीच्या तुलनेत पिंपरीमध्ये फार चुरस पाहायला मिळणार आहे. अनेक उमेदवार आहे, आरपीआयचे बाळासाहेब ओवाळे आहेत, त्यांनी देखील तिसऱ्या आघाडीत प्रवेश केलाय. चंद्रकांता सोनकांबळे आरपीआयचे, ते देखील अपक्ष फॉर्म भरताय. कसं पाहताय, म्हणजे तुमची लढत नक्की कोणाशी आहे? खरं तर ही लढत युती वर्सेस आघाडी अशीच राहणार आहे. त्यामध्ये खरं तर बरेच पिंपरी चिंचवड महाराष्ट्रामध्येच बरेचसे पक्ष असल्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा खूप सोपा मतदारसंघ आहे. त्यामुळे ज्याला कोणाला या विधानसभेमध्ये लढायची इच्छा असते ते पिंपरी विधानसभेमध्ये चिंचवडमधले असले, भोसरीमधले असले तरी इच्छुक मात्र पिंपरीमध्ये असतात, कारण प्रत्येकाला लोकशाहीच्या नुसार लढण्याची इच्छा असते. त्यांनी जनतेसाठी काही ना काहीतरी कामं केलेली असतात आणि त्या कामाच्या माध्यमातून ते जनतेपर्यंत पोचत असतात. परंतु सत्तेत आणि विरोधात असणाऱ्या या पक्षांमध्येच आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून खरं तर 3 पक्ष आम्ही एकत्र आहोत, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना, आणि जागा वाटपाच्या फॉर्म्युलामध्ये पिंपरी विधानसभा, चिंचवड विधानसभा आणि भोसरी या 3ही ठिकाणी राष्ट्रवादीला उमेदवारी मिळाल्यामुळे नाराजगी असणं साहजिक आहे, परंतु पक्षश्रेष्ठी या सगळ्यांनाच निष्ठावंतांना एकत्रित आणून एकत्रित मोठ बांधून येणाऱ्या काळात आम्ही 3ही विधानसभा चांगल्या ताकदीने लढू. काय समीकरण ठरले, विजयाचा विश्वास कितपत वाटतो तुम्हाला? बघा, जनतेमध्ये खरं तर नाराजगीचा सूर आहे, कारण जी दिलेली आश्वासनं होती गेल्या अनेक वर्षापासून ती पूर्ण झालेली नाही आहेत आणि कुठेतरी निष्क्रियता लोकप्रतिनिधींची, कुठेतरी लोकप्रतिनिधी हा जनतेपर्यंत
त्यांच्या अडीअडचणीला कधी रिचेबल नसतात आणि बरेचदा त्यांचा प्रेझेन्स आणि परफॉर्मन्स हा लॅकिंग असतो. त्याच्यामुळे लोक नाराज असतात. आपल्या सुखादुःखात जर आपला लोकप्रतिनिधी येत नसेल तर फक्त मतं मागण्यापुरतं आणि फक्त काही कार्यक्रमांपुरतं असणाऱ्या लोकप्रतिनिधींपेक्षा आपल्यासाठी जो कोणी अवेलेबल असेल, आपल्या सुखादुःखात जो कोणी येणार असेल, अशांना आम्ही नक्कीच साथ देऊ, असं एकंदरीत आमच्याकडे जनतेचा सूर येतोय. तर आपण पाहतोय पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुलक्षणा शिलवंधर हे मैदानात आहे आणि आज जे आहे ते मोठं शक्ती प्रदर्शन करत आपला नामांकन अर्ज जो आहे तो दाखल करणार आहे. कॅमेरामॅन भामदास शिवरायसह प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड.